सो हे गाईज, कसे आहात तुम्ही सर्वे? मी अमिषा तुमचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. सो थंबनेल बघून तुम्हाला नक्कीच कळलं असेल की आजचा हा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आहे. येस, महाबळेश्वर. कमी पैशामध्ये जर महाबळेश्वरची ट्रिप कशी करायची असेल त्यामध्ये मी तुम्हाला आज गाईड करणार आहे. सो विदाऊट टाईम वेस्ट न करता आपण सरळ व्हिडिओला चालू करू. महाबळेश्वर हे मुंबईपासून फक्त 260 किलोमीटर लांब आहे आणि ते इतकं थंड असल्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं. तिकडे जर तुम्हाला रिलॅक्स हवा असेल, माइंड फ्रेश हवा असेल, थोडी सुट्टी काढून महाबळेश्वरला नक्कीच विजिट करा. सो तिकडे कसं जाऊ शकतो आपण? आपल्याकडे 2-3 ऑप्शन आहेत कमी बजेटसाठी. तर जर तुम्ही कपल जात असाल तर बेस्ट ऑप्शन जर तुम्हाला बाईक चालवता येत असेल तर तुम्ही बाईकने सुद्धा जाऊ शकता. बाईकचा हा बेनिफिट आहे की तुम्ही तिकडे जर गेलात महाबळेश्वरला, तिकडे खूप साऱ्या गोष्टी जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. पण तिकडे टॅक्सी वगैरे असल्याचं रेट जरा जास्तच आहे. त्यामुळे ही बाईक खूप बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला आणि खूप फिरतासुद्धा येईल. आणि महाबळेश्वरचे जे घाट आहेत ते खूपच सुंदर आहेत. ते तुम्हाला नक्की आवडतील बघायला. सो ते तुम्ही बाईकचा एक ऑप्शन बघू शकता. तुम्ही ट्रेनने सुद्धा जाऊ शकता. ट्रेनने तुम्ही पुणेपासून पण महाबळेश्वर जवळच आहे आणि महाबळेश्वरसाठी डायरेक्ट मुंबईवरून पण बस आहेत. त्या पण तुम्हाला डायरेक्ट मुंबई टू महाबळेश्वर सिटीला हे करतील. अशा खूप सारे ऑप्शन आहेत जे आपण महाबळेश्वरला जाऊ शकतो. आम्ही बाईकनेच गेलो कारण की आम्हाला फर्स्ट टाईम एक्सप्लोअर पण करायचं होतं. फर्स्ट टाईम गेलो आम्ही आणि तिकडे रोड घाट एवढे सुंदर आहेत ना गाईस, खरंच तुम्हाला नक्कीच आवडेल. वर्थ ऑफ प्लेस आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगते की बाईकने फ्यूलचा ॲप्रॉक्स 1000 ते 1200 रुपये रिटर्न यायचा होतो फ्यूलचा. आणि ब्रेकफास्ट जे तुम्ही कराल, लंच डिनर वगैरे, ते तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही किती पैशाचं वगैरे करा. 1000 ते 1200 रुपये त्याच्यामध्ये जातील. जर तुम्ही बस बघितलं, बसचे पण 600 ते 900 पर पर्सन सीट आहे महाबळेश्वरसाठी. सो ते पण एक बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्ही कार बुक केली, कारसाठी पण तुम्हाला 5 ते 6,000 वन टाईम जाऊ शकतात. 5 ते 6,000च्या रेंजमध्ये कमीत कमी बघितलं तर. सो तिकडे पण खूप सारे आहेत फिरण्यासारख्या, एक्सप्लोअर करण्यासारखी जागा आहेत तिथे खूप. मी ते तुम्हाला गाईड करते की तुम्ही कुठे कुठे तिथे जाऊ शकता. आम्ही फर्स्ट टाईम आता आम्ही गेलेलो तर आम्ही पहिल्या बाईकनेच गेलो. आम्हाला 6 तास लागले बाईकवरून महाबळेश्वरच्या इथे. आम्ही ऑनलाईनच हॉटेल बुक केला होता. सो तुम्ही पण बेस्ट आहे की ऑनलाईनच हॉटेल बुक करा. booking.com आहे, अगोडा आहे, मेक माय ट्रिप आहे, वेगवेगळ्या वेबसाईट आहे. तिकडे जाऊन तुम्ही ऑनलाईन बुकिंग करा. तुम्हाला हॉटेल पण तिकडे 1,500 ते 2,000च्याच रेंजमध्ये मिळेल बेसिक. तर तुम्हाला चांगलं हवं असेल त्याचे थोडे रेट जास्त आहेत. आम्ही बाईकने गेलो मुंबई टू महाबळेश्वर. 6 तास लागले आम्हाला. मग आम्ही हॉटेलला रीच केलं. हॉटेलवरून फ्रेश वगैरे होऊन आम्ही डायरेक्ट ओल्ड महाबळेश्वर टेम्पलला गेलो. तिकडनं आम्ही रिटर्न येताना तिकडे खूप सारे पॉईंट्स आहेत. विल्सन पॉईंट आहे, लॉर्डविक पॉईंट आहे, केट्स पॉईंट्स आहे, सनसेट पॉईंट्स आहेत. ते आम्ही विजिट केले. सो आमची बाईक होती तो, सो आम्ही इझिली जाऊ शकत होतो कुठेही. तिकडे टॅक्सीसुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तिकडे टॅक्सीसुद्धा बुक करू शकता 1 डेसाठी. ते तुम्हाला जे मेन पॉईंट्स आहेत तिकडे ते तुम्हाला घेऊन जाते. सो टॅक्सी पण बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्ही ग्रुप असाल तर. अदरवाईज जर तुम्ही कपल असाल तर बाईक इज द बेस्ट ऑप्शन. बाईक नको आहे तर तुम्ही नॉर्मल पण जाऊ शकता. असं बस पण आहेत तिकडे, पण बसचं आम्ही नाही ट्राय केलं. मग नंतर आम्ही गेलो तिकडे महाबळेश्वरचं ओल्ड टेम्पल. नंतर आम्ही लॉर्डविक आणि केट्स पॉईंट, लॉर्डविक पॉईंट बघायला गेलो, विल्सन पॉईंट बघायला गेलो आणि सनसेट पॉईंट्स. खूप छान आहे व्ह्यू तिकडे, म्हणजे मस्त वाटतं, एकदम फ्रेश वाटतं. सो मी तुम्हाला हे फोटो दाखवते. इकडे हे आमचे तिकडचे फोटो आहे गाईस. सो तिकडे वेना लेकसुद्धा आहे. तुम्ही वेना लेकला सुद्धा व्हिजिट देऊ शकता. तिकडे हार्डली 400 ते 800पर्यंत तो रेंज आहे. तिकडे तुम्ही बोटिंगसुद्धा करू शकता. तिकडे मेला टाईप पण आहेत लहान मुलांसाठी. खूप छान आहे की तुम्ही तिकडे लहान मुलांना घेऊन सुद्धा फिरू शकता. म्हणजे वर्थ आहे. ते पण खूप कॉर्नचे जे आहेत प्रकार ते पण फेमस आहेत. मॅगीसुद्धा खूप चालते गाईस तिकडे. मग हे झाल्यानंतर आम्ही इव्हनिंगला मार्केट फिरलो, महाबळेश्वरचं मार्केट. महाबळेश्वरचं मार्केटसुद्धा खूप छान आहे. तिकडे फेमस जास्त स्ट्रॉबेरीज आहेत, मला माहीतच आहे. स्ट्रॉबेरीसुद्धा आहे तिकडे. आणि तुम्हाला स्ट्रॉबेरीचे पण आईस्क्रीमचे खूप वेगवेगळे प्रकार मिळतात तिकडे खायला. तुम्ही नक्की ट्राय करा कारण तिकडे स्ट्रॉबेरीज हे खूप स्पेशल आहे. महाबळेश्वरचं नाव जर आलं तर स्ट्रॉबेरी ही आलीच पाहिजे. तुम्ही आईस्क्रीमसुद्धा ट्राय करू शकता.
आईस्क्रीम झाल्यानंतर तिकडे अजून मॅगीसुद्धा खूप छान लागते तिकडे. इकडची जी बेसिक मॅगी आहे तिथे खूप खूप चव लागते. नंतर चण्याची पण प्रकार आहेत तिथे, ते पण फेमस आहेत. आणि तिकडे चिक्कीसुद्धा आहे. सो तुम्ही मार्केटला व्हिजिट द्यायला विसरू नका, कारण की महाबळेश्वरमध्ये महाबळेश्वरचं मार्केट खूप छान आहे. ते मेन सिटीमध्येच आहे. तुम्ही जाऊ शकता इव्हनिंगला. ते इव्हनिंगलाच चालू होतं मार्केट. त्यानंतर सेकंड डेला आम्ही मॅप्रो गार्डनला गेलो. मॅप्रो गार्डन सगळे जे पॉईंट्स आहेत ते 10-10 किलोमीटर, म्हणजे सिटी आम्ही हे महाबळेश्वरच्या सिटीमध्येच आम्ही होमस्टे केलेला. सो तिकडे जवळच सगळे 10-10 किलोमीटर 9-9 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत. मग आम्ही मॅप्रो गार्डनला गेलो. ते पण खूप छान आहे. तिकडे पण स्ट्रॉबेरीचे वेगवेगळे मॅप्रोचे जे प्रोडक्ट्स आहेत ते तिकडे सेल करतात. सो तुम्हाला तिकडे त्यांचे सॅम्पल पण टेस्ट करायला देतील. प्लीज ते विसरू नका ट्राय करायला, कारण की खूप छान आहे. काही मोजितोज आहेत, केसरचे हे आहेत, म्हणजे खूप वेगवेगळे प्रकार आहेत तिथे. तुम्ही दुधातसुद्धा मिक्स करू शकता केसरचं जे असतं ते. परत पाण्यामध्ये सुद्धा मिक्स करू शकता. ते त्यांची जेल आहे, लिक्विड फॉर्म आहे, खूप छान आहे ते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि फ्रीमधलं तर विसरूच नका. त्यानंतर आम्ही दुपारच्या टायमाला टायगर्स केव आहे त्याच्याच पुढे आहे, टायगर केववरती गेलो. ते पण खूप छान आहे. टायगर केव्स म्हणजे इंस्टाग्रामचंच बघून आम्ही विजिट केलं. वर्थ आहे, पण तिकडे 20 रुपये एंट्री फी आहे. टायगर केव्स आणि तिथे अजून एक केव आहे, तिकडे पण 20 रुपये एंट्री आहे. तुम्ही तिकडे पण नक्की विजिट देऊ शकता. ते पण खूप छान आहे. आम्ही महाबळेश्वरच्या सिटीमध्येच होमस्टे केलेलं. सो आम्ही शॉपिंगसुद्धा केली. तिकडे खूप छान आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तिकडच्या ज्या गोष्टी आहेत खाण्यापिण्याच्या स्पेशली तुम्हाला नक्की आवडतील. 5 ते 8 हजारामध्ये कपल तुम्ही फिरू शकता लोणावळा. ते तुमच्यावरती डिपेंड करतं. तुम्ही बाईकने जात आहे, कारने जात आहे, ट्रेनने किंवा बस, 4ही मेथड तुमच्यासाठी आहेत. अफोर्डेबल जर तुम्ही हॉटेल बुक केलात तर कमीत कमीमध्ये तुम्ही महाबळेश्वर एक्सप्लोअर करू शकता. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.